तर बच्चू कडू महायुतीला 4 वाजेपर्यंतचं अल्टिमेटम देत आहेत। मागण्या मान्य करा अन्यथा योग्य निर्णय घेणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय आणि महायुतीला इशाराच दिलाय। संभाजीनगरच्या सभेतनं बच्चू कडू हे मोठी घोषणा करणार आहेत। बच्चू कडू महायुतीतनं बाहेर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बच्चू कडू हे सातत्यानं मुख्यमंत्र्यांवरती त्याचबरोबरीनं सध्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरती भाष्य करतायत। त्यातच सरकारचा ते भाग आहेत की नाही असं वाटावं अशा स्वरूपाची वक्तव्य सुद्धा त्यांची समोर येत आहेत आणि त्यातच आज ते काय मोठी घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमदार बच्चू कडू यांचा संभाजीनगरमध्ये आज आक्रोश मोर्चा निघतोय। मात्र त्यापूर्वी चर्चा सुरू आहे त्यांच्या होर्डिंगची, ज्यावर भावी मुख्यमंत्री असं लिहिलेलं आहे आणि अशातच महायुतीसोबत आता बच्चू कडू राहणार की नाही अशी देखील चर्चा आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। मोर्चा आहे, भावी मुख्यमंत्रीचे होर्डिंग लागले, काय संदेश घ्यायचे? आता ते अति जास्त प्रेम करणाऱ्यांचं त्यांनी केलेला प्रकार असेल। आम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान हा काही आमचा विषय नाही आहे। आम्ही जनतेचे एक सेवक आणि एक कार्यकर्ता राहावं मरेपर्यंत आणि जिवंत असेपर्यंत त्यांच्यासाठी लढावं एवढं आमच्या डोक्यात आहे। जो छत्रपतीचा इतिहास आहे त्याचा काहीतरी स्पर्श आमच्या जीवनाला लागला पाहिजे, यासाठी आमची सगळी आयुष्य त्याच्यासाठी खर्ची घालणार आहोत। मुख्यमंत्री कोण होणार, पण तो कोणासाठी होणार हा फार महत्त्वाचा विषय आहे। मी जरी झालो उद्या तर तो जर जनतेसाठी नसला तर मग त्याला अर्थ तरी काय? मुख्यमंत्री होणं हे मोठी गोष्ट नाही आहे, पण ते जनतेसाठी सेवक होणं हा फार मोठी गोष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंच्या मनात खतखत आहे महायुतीबद्दल अशी चर्चा आहे। सही करण्याचा अधिकार आहे पण मागण्या पूर्ण होत नाही असं तुम्ही स्पष्टच बोलले होते। काय महायुती सोडणार अशी चर्चेवर तुमचं काय हे आहे? आज काही निर्णय होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नाबाबत आमचे जे प्रश्न शेतकरी शेतमजूर दिव्यांगांचे आहे याच्यावर सरकार सकारात्मक आलं तर त्यांच्यासोबत, नसेल तर 4 वाजता निर्णय जाहीर करू। बरं, सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्या मान्य नाही झाल्या आणि जर महाविकास आघाडी तुम्हाला आश्वासन देत असेल की त्या मागण्या आमचं सरकार आल्यावर पूर्ण करू, तर मागण्यांसाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा काही आहे की मागण्या जर मान्य होत असेल? नाही, मला वाटते का जर तर मध्ये आपण जाऊ नये। आज आम्ही हे सगळ्या मागण्या ठेवतो आहे आणि ह्या मागण्या विभागीय आयुक्तामधून सरकारमध्ये जाईल आणि सरकारनं त्याच्यावर चांगला निर्णय घ्यावा ह्या अपेक्षा आहे। नाही झाले तर मग बरेच दरवाजे खाली आहे, बरेच घरं आहे, पण मला असं वाटतं का हे सगळे निर्णय आता आम्ही घेणार नाही। या सगळ्या संदर्भात 4 वाजता सगळ्या कार्यकर्त्यासमोर ही सगळी व्यवस्था मांडू। सरकारला किती अल्टिमेटम, म्हणजे किती वेळेचा अल्टिमेटम आहे? 4 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्ही आमचे निर्णय घेऊ। नक्कीच हे होते बच्चू कडू आणि महायुतीला आता म्हणजे सरकारला 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। मागण्या संदर्भात निर्णय घ्या अन्यथा योग्य तो निर्णय आजच्या सभेतून बच्चू कडू हे घेणार आहे। त्यामुळे आता बच्चू कडूंचा काय निर्णय असतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।